हॅलो, कसे आहात सगळे? कशी सुरू आहे सगळ्यांची महाशिवरात्रीची तयारी? महाशिवरात्री अगदी उद्यावरच येऊन ठेपलेली आहे. मी तर खूप मस्त तयारी सुरू केली आहे माझी महाशिवरात्रीची. साबुदाणा भिजायला टाकलाय, बटाटे उकडवून ठेवले आहेत कारण उद्या वर्किंग डे आहे आणि महाशिवरात्री पण आहे. सर्वप्रथम मी तुम्हाला महाशिवरात्रीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देते आणि मी तुमच्यासाठी एक खूप इंटरेस्टिंग रेसिपी घेऊन आले आहे महाशिवरात्रीची, जी अजिबात फ्राईड नाही आहे, पण फ्राईड रेसिपी इतकी छान टेस्टी लागते. साबुदाणे वडे हे सगळ्यांच्या आवडीचा पदार्थ आहे, पण मी आज साबुदाण्याचे अप्पे घेऊन आले आहे, जे साबुदाणा वडा इतकेच उत्कृष्ट आणि चविष्ट लागतात. चला सुरू करूया मग आपण साबुदाण्याच्या अप्प्याची रेसिपी. चला मग आपण साहित्य बघूया साबुदाण्याच्या अप्प्याच्या रेसिपीचं. सगळ्यात पहिले इथे मी उकडवलेले बटाटे घेतलेले आहे. हे मिक्स पीठ आहे उपवासाचं, ज्याच्यामध्ये राजगिऱ्याचं पीठ, शिंगाड्याचं पीठ, वरईचं पीठ हे मिक्स करून ठेवलेलं आहे मी. मला अगदी थोडं लागणार त्यामुळे मी मिक्स करून घेतलेलं आहे. आलं, हिरवी मिरची आणि जिरं ह्याची ही पेस्ट आहे. साबुदाणा भिजवून घेतला आहे. हा साबुदाणा मी भिजवताना नेहमी साबुदाणा भिजवतो त्यापेक्षा जास्त पाणी टाकून भिजवला आहे, कारण मला त्याची कन्सिस्टन्सी एकदम नरम हवी आहे. हा शेंगदाण्याचा कूट आहे. आपण मेजरिंग कपनी हे सगळं मेजर करून घेणार आहोत. इथे मीठ आहे, हे आपण आपल्या चवीप्रमाणे टाकायचं आहे. आणि तेल आहे. तेल अतिशय कमी लागतं या पदार्थाला. हे तेल घेतलेलं आहे. तेल अतिशय कमी लागतं या रेसिपीला, त्यामुळे आपण अगदी थोडं या स्पूननी एक स्पून वापरणार आहोत. हे सगळं साहित्य असं सुटसुटीत आणि सोपं साहित्य आहे. मिक्सिंगला मी भांडे घेतलेले आहेत. चला मग सुरुवात करूया आपण आपल्या रेसिपीची. आपण साबुदाणा हा मेजर करून घ्यायचा आहे. माझ्याकडे साधारणतः 4 मेंबर्स आहे खाणारे, त्यामुळे मी इथे हा जो कप आहे मेजरिंग कप, यानी 2 कप साबुदाणा मेजर करून घेते आहे. 2 कप साबुदाणा झाल्यानंतर आपण शेंगदाण्याचं कूट सुद्धा मेजर करून घेणार आहोत. साधारणतः हा जो मेजरिंग कप आहे यानी आपण 1 कप शेंगदाण्याचा कूट घ्यायचा आहे आणि तेवढाच 1 कप आपण मिक्स जे पीठ आहे उपवासाचं ते मेजर करून घेणार आहोत. या पिठानी ना बाइंडिंग छान होतं जे आपण अप्पे करणार आहोत त्याला. त्यानंतर यामध्ये 2 हे बटाटे आहेत, हे मी क्रश करून घालणार आहे. आता आपण हा जो मेजरिंग स्पून आहे त्यानी आपण 2 ते 3 मेजरिंग स्पून आलं, हिरवी मिरची आणि जिऱ्याचा जे कूट आहे तो टाकायचा आहे. कुटून ठेवलंय मी हे. आणि यामध्ये आपण 2 स्पून मीठ ॲड करणार आहोत. आता हे पीठ छान मळून घ्यायचं आहे. हाताने पूर्ण क्रश करून मळायचं आहे, म्हणजे सगळं एकजीव होईल. साबुदाणा सुद्धा छान मऊ होणार, कारण आपण तो छान एकदम मऊ भिजून घेतलेला आहे. त्यामुळे छान एक व्यवस्थित मळलेला गोळा तयार होणार याचा. चला आता गॅस सुरू करून घेऊ, म्हणजे आपला तवा चांगला तापेल आहे. हा अप्प्याचा तवा असा बाजारात मिळतो. ह्या तव्यावरच अप्पे करणं जास्त सोपं जातं. आता बघा इथे तेल एवढं कमी लागणार आहे याला. हा छोटासा जो स्पून आहे त्याने मी प्रत्येक अप्पे पात्राच्या साच्यामध्ये तेल टाकून घेतेय. तेल चांगलं तापलं की आपण त्यात अप्पे टाकूया. आधी तेल टाकून घेऊ. आता अप्पे पात्रात अप्पे टाकायच्या आधी मी हाताला तेल लावून घेतलं आहे, म्हणजे हाताला अप्प्याचं पीठ चिटकणार नाही. आता यात छान गोल अप्पे टाकून घ्यायचे आहेत आपल्याला. आता आपले सगळे अप्पे टाकून झाले आहेत यात.
आणि आता आपण याला एक झाकण ठेवून छान वाफ काढणार आहोत, म्हणजे पूर्ण आतपर्यंत अप्पे पूर्ण शिजणार आहेत आपले झाकण ठेवल्यामुळे. आता आपण झाकण काढूया. छान वाफ आलेली आहे याला आणि हे सगळे अप्पे आपण उलटवून घ्यायचे आहेत. बघू शकता आपण या साइडनी छान शिजले आहेत ते. अजून पुरेसा लाल रंग आलेला नाहीये, पण परतवत परतवत आपण त्याला लाल करूया, म्हणजे छान क्रिस्पी आणि शिजलेले मऊ असे होतील. आता याला आपण परतवून लाल करून घेऊया. सध्या इतका छान खमंग वास येतो आहे. आल्याचा खूपच छान फ्लेवर येतोय याला, त्यामुळे आलं जरूर टाका तुम्ही. आलं तसंही हेल्थलाही छान असतं आणि खूप छान फ्लेवर पण येतो, पाचक असतं आलं. स्पेशली जेव्हा उपवास वगैरे आहे तेव्हा जर आपण आलं वापरलं तर आपण दुसरं काही खाऊ शकत नाही, त्यामुळे छान एक फ्लेवरफुल टेस्ट येते उपवासाच्या पदार्थाला. आता आपण पुन्हा याला झाकण ठेवून पुन्हा एक 2 ते 3 मिनिटं वाफ काढूया, म्हणजे दुसऱ्या साइडनी पण छान खरपूस कुरकुरीत होतील अप्पे. बघूया आता दुसऱ्या साइडनी पण झालेत का आपले अप्पे. आपण याला छान परतवून गुलाबी करून घेऊया. तसे झाले आहेत, पण काही बाजूंनी अजून थोडे व्हायला हवे आहेत. आता आपण याच्यावर झाकण न ठेवता याला छान कुरकुरीत करून घेऊ. हा कमी तेलाचा पदार्थ असल्यामुळे आपल्याला बराच पेशन्स ठेवावा लागतो ह्याच्यामध्ये, कारण तेल आपण कमी यूज करतो आहे यात, त्यामुळे कुरकुरीतपणा यायला जरा जास्त वेळ आपल्याला ठेवावा लागेल. बघा मस्त क्रिस्पी अप्पे तयार आहे आपले. आता आपण काढून घेऊया याला, छान सर्व करू, प्लेटिंग करूया. मी याला दह्यासोबत, लिंबू आणि मिरची सोबत सर्व करते आहे. आमच्याकडे मिरची जरा सगळ्यांना खूप आवडते. आम्ही विदर्भातले असल्यामुळे तिखट खाणारे लोक आहोत,